माझी यंदाची ही शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन शिवाजी आढळरावांनी केलं होतं। पण यातून आढळरावांचा मीपणा अधोरेखित झाल्याची खोचक टीका अमोल कोल्हेंनी केली। तर कोल्हेंची इच्छा असेल आणि ते भावनिक झाले असतील तर पुन्हा लढेल असं म्हणत आढळरावांनी कोल्हेंची खिल्ली उडवली। देशाची निवडणूक ही देशाची निवडणूक म्हणून ट्रीट करण्याऐवजी आधी ते म्हणाले की 2019च्या बदला घ्यायचा, त्यानंतर म्हणाले माझी शेवटची निवडणूक आहे, त्यामुळे मी माझं माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन आपण कधीतरी देशाचा विचार करणार आहोत की नाही। देशात महागाई असेल, बेरोजगारी असेल, आंतरराष्ट्रीय देशाचे संबंध असतील, या सगळ्या मुद्द्यांविषयी न बोलता मी माझं माझ्यासाठी हा जो काही त्यांचा अजेंडा आहे, त्यामुळे मला वाटतं की ते स्वतःच मनोधैर्य वाढवण्याचा हा त्यांचा प्रयत्न असेल। तुमची इच्छा, त्यांची जर कोल्ह्यांची इच्छा असेल मी अजून 4 निवडणुका लढेल, त्यांचा माझा आग्रह असेल। त्यांचा आग्रह आहे का की मी निवृत्त होऊ नये राजकीय सक्रिय राजकारणातून। मला वाटलं माझ्या लाईफ सेट वेगळा आहे, अजेंडा वेगळा आहे, आणि त्यामुळं मला वाटलं की नाही ठीक आहे, अजून याच्यानंतर दुसऱ्यांना संधी द्यावी, दुसरी कोणी त्याच्यामध्ये ही जागा घ्यावी। आणि त्यांचा खूपच आग्रह असेल, त्यांना वाईट वाटत असेल की मी माझी शेवटची निवडणूक ते भावनिक झाले असेल तर मी पुन्हा लढेल।